स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असतील। तर आज आहे आपल्या डाएटिंगचा 7वा दिवस। 7 म्हणजे 8वा दिवस आहे। 7 दिवस कंप्लीट झाले तर चला मी तुम्हाला आज दाखवणार आहे की 8 दिवसात मला काय फरक जाणवलाय आणि जो काही फरक जाणवलाय तो कसा जाणवला, काय घेतलं, हे सगळं काय मी तुम्हाला सांगणार आहे। तर 21 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे। मी काय डेली रुटीन माझ्या चॅनलवर टाकत नाहीये। मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ बनते तेव्हा सांगते की मी काय करते म्हणून। तर डेली रुटीन टाकायची, परत तेच दाखवायचं म्हणून मला बरोबर वाटत नाही, म्हणून मी काय डेली व्हिडिओ टाकत नाही। तर चला आज आपला 8 म्हणजे 7 दिवस कंप्लीट झाले, आज 8वा दिवस आहे। तर म्हटलं चला तुम्हाला वजन चेक करून दाखवते, काय फरक आहे काय नाही हे आपल्याला कळेल, मला पण कळेल मी जे काही करायला लागले ते इफेक्टिव्ह आहे की नाही, की उगाच करायला लागले। तर चला सगळ्यात आधी आपण आता वजन चेक करून घेऊ, काय फरक आहे काय नाही, आणि त्याच्यानंतर जो काही फरक झाला आहे तर मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल किती फरक झाला आहे, आता तुम्हाला दाखवते समोर। आणि मग त्याच्यानंतर सांगते मी तुम्हाला की मी काय घेतलं, काय करते दिवसभर, डाएटिंग वगैरे, डाएटिंगमध्ये काय खाते, हे सगळं काही मी तुमच्यासोबत बोलते। तर सगळ्यात आधी पहिलं आपण वजन चेक करू। तर चला, तर आता व्हिडिओ काढला आहोत सांगते, व्हिडिओ काढा म्हणून मीनाक्षी तर नाही घरी। चालू झालं, ठेवा तुम्ही मोबाईल जरा ठेवा खाली। बघा खाली खाली घ्या। तर किती फरक झाला हे तर तुम्ही बघितलंच असेल। तर 1 ते 1.5 किलोचा चांगला फरक जाणवला। आणि काल एक मी मिनी ब्लॉग टाकलेला, तर त्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला वजन चेक करून दाखवले। आणि ते कधी वजन चेक केले, जेव्हा मी सकाळी उठले, एक्सरसाइज केली आणि फ्रेश झाले तेव्हा मी वजन चेक केले। तर तेव्हा नाही का याच्यापेक्षा अजून कमी दाखवलं, म्हणजे 77 kg पुढं काहीतरी दाखवलं होतं। आणि आज नाही का म्हणजे नाश्ता वगैरे करून मी वजन चेक केले तर थोडंसं वाढलेलं दाखवलं। तर ठीक आहे, काही हरकत नाही, म्हणजे आपल्याला 1 किलोचा चांगला फरक जाणवलेला, काही हरकत नाही। फक्त 8च दिवस झाले आपण सुरू केलेलं आहे आणि 8 दिवसामध्ये चांगला रिझल्ट आहे आपल्याला। अजून 21 दिवस जायच्यात, आता बघू आपण। आणि अजून आपल्या डाएटिंगमध्ये काय सुधारणा होईल ते सुद्धा बघणार आहे मी। पाण्याचं प्रमाण, मला पाणी प्यायचं लक्षात राहत नाही म्हणून अलार्म रोज लावायचे, सेट करायचे माझ्या लक्षात राहत नाही, तर ते संध्याकाळी सेट करून ठेवत जाईल मी। तर पाण्याचं प्रमाण जास्त वाढवायचं, सॅलेडचं प्रमाण जास्त वाढवायचे। तर कसं आहे, वजन जास्त असलं ना, जे पाहिजे ते कपडे आपल्याला घालता येत नाहीत। प्लस आता एक ब्लाऊज वगैरे आहे ना, हे फक्त मी आपले दंड वगैरे मोठाले दिसतात म्हणून मी लांब बाह्यांचे ब्लाऊज वगैरे घालते। प्लस पाहिजे तसे ड्रेस घालता येत नाही म्हणून हे खूप अफोर्ड होते, म्हणून कुठं ना कुठं ते मला पण नाही आवडत, जसं पाहिजे आपल्याला तसं राहता पण येत नाही आहे। त्याच्यामुळे मी हे डिसिजन घेतलेलं आहे की वजन कमी करायचंच। आणि प्लस आहोंची तब्येत तुम्हाला माहितीच आहे कशी आहे, दोघांमध्ये आम्ही म्हणजे दोघं उभं राहिलं तर कोणीही म्हणणार नाही ही जोडी आहे म्हणून, कारण मी वेगळी दिसते ते वेगळे दिसतात, म्हणूनच हा आपण डिसिजन घेतलेला आहे वजन कमी करायचा। तर ठीक आहे, आपल्याला आज 8वा दिवस आहे। 7 दिवसात आपल्याला 1 ते 1.5 किलोचा चांगला फरक जाणवला आहे, काही हरकत नाही। मला तर असं वाटलं होतं की कमी होते का नाही म्हणून, पण रिझल्ट खूप चांगला आहे आपला। तर असंच कंटिन्यू करणार आहोत। आणि मी माझी डेली रुटीन दाखवत नाही, तर उद्या किंवा परवा दिवशी माझी जी रुटीन आहे काय करायला लागले म्हणून ती सर्व काही देईल। तर चला आता हे व्हिडिओमध्ये इथेच थांबते आणि प्लीज सपोर्ट करा। तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, माझ्यासारखं तुम्ही घरी बसल्या वजन कमी करू शकता। तर चला इथेच थांबते, बाय बाय।